आणि बातमी आहे पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यातनं। अत्यंत धक्कादायक अशी घटना या ठिकाणी घडली आहे। पोलीस ठाण्यातील महत्त्वाची कागदपत्र जाळून टाकण्यात आली आहे। फसवणुकीच्या तक्रारी संदर्भातली कागदपत्र जाळण्यात आली आहे। पोलीस निरीक्षकांनी याबद्दल माहितीच नसल्याचं सांगितलंय। फसवणुकी प्रकरणात आणि हे प्रकरण दाबण्यासाठी कागदपत्र जाळली आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्या नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि या नालासोपारा पोलीस ठाण्याच्या बाजूची जी भिंत आहे या ठिकाणी जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत, पोलीस ठाण्यात ज्या नोंदी असतात, गुन्ह्यांच्या नोंदी असतात, त्या नोंदी आणि त्यांचे सर्व कागदपत्र आहेत ते या ठिकाणी फेकलेले अवस्थेत दिसत आहेत। आताच एक माणूस या आणि तो म्हणत होता की हे मला साहेबांनी पेटवायला सांगितले आहेत। या दृश्यामध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात म्हणजे 2024 चे गुन्हे आहेत याच्या संदर्भात म्हणजे दाखल झालेले आहेत। याच्यातल्या एका जो फिर्यादी आहे, आम्ही याच्यात दृश्यांमध्ये जे कागद दिसतात ते अस्ताव्यस्त झालेले आणि पेटवलेले आहेत, पाण्यात आणि कसं तरी टाकलेले आहेत। हे नष्ट करण्याच्या उद्देशाने हे सर्व कागदपत्र टाकलेले आहेत। त्याच्यातल्या एका व्यक्तीला आम्ही फोन करून विचारलं की अशा प्रकारचा गुन्हा आहे, तुमचं प्रकरण या ठिकाणी आहे, तर तुमचं प्रकरण तुम्हाला न्याय मिळालेला आहे का किंवा त्याचा निकाल लागलेला आहे का। परंतु त्या व्यक्तीने सांगितलं की अजून या संदर्भात कुठलाही न्याय मिळालेला नाहीये, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। मात्र असं असताना ह्या सर्व जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते कचऱ्यात फेकून दिल्यामुळं कुठेतरी पोलीस ठाण्याच्या किंवा या येथील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर किंवा कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एकंदरीत हा नेमका प्रकार काय आहे या संदर्भात आम्ही येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। मात्र हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, या गंभीर प्रकरणात नेमका काय आहे, गुन्हा दाबण्यासाठी किंवा प्रकरण रफादफा करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। NDTV मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, नालासोपारा।